हॅलो फ्रेंड्स, आज आपण वर्ग 12वा इतिहासाचा पहिला धडा न्यू सिलेबसमधला त्यामधला आपण हा 1.3 हा पोर्शन अभ्यासणार आहोत. लक्षात घ्या, ठीक आहे. व्हाईट बोर्डवर तुम्हाला सगळे पॉईंट्स लिहून दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत, तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्यायचे आहेत. आता आपण या मुद्द्यांवाईज पुढे जाणार आहोत. युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला असे मानले जाते. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की असे निसर्ग वैज्ञानिक होऊन गेले की ज्यांनी निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण, अवलोकन, विश्लेषण केले आणि त्यानंतर तथ्य मांडले. या निसर्गातलाच एक मानव प्राणी आहे. त्यांनी मानव आणि मानवाचं शरीर, मानवी स्वभाव, भावभावना यांचं सुद्धा सूक्ष्म निरीक्षण केलं आणि म्हणूनच त्यांना निसर्ग वैज्ञानिक म्हटलं गेलं. विज्ञानात 17वे शतक निसर्ग वैज्ञानिकांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा भक्कम पाया रचला असं आपण म्हणू शकतो. की त्यांच्या या निरीक्षणातून, सूक्ष्म अवलोकनातून त्यांनी जे काही चित्रण, रेखाटन किंवा साहित्य निर्मिती केली त्यातनं या आधुनिक विज्ञानाचा भक्कम पाया रचला गेला असं आपण म्हणू. आणि या निसर्ग वैज्ञानिकांनी हे तथ्य किंवा सिद्धांत मांडण्याची एक पर्टिक्युलर पद्धत त्यांनी डेव्हलप केली, एक विकसित केली एक पद्धत त्यांनी, की याच पद्धतीने तुम्ही तथ्यांचा शोध घ्यायचा आणि जर ते तथ्य हे तुम्हाला पुराव्यांती सिद्ध करता येत असेल, प्रयोगांती सिद्ध करता येत असेल तरच ते सत्य आहे आणि मगच तुम्ही त्याची व्याख्या म्हणा किंवा तो सिद्धांत मांडायचा, अशी एक पद्धत त्यांनी विकसित केली होती. या काळातील शास्त्रज्ञांचा पुढील गोष्टीवर भर होता. कोणताही सिद्धांत मांडताना कोणत्या पायरीने पुढे जायचं तर बघा, पहिलं प्रत्यक्ष प्रयोग करायचा, भ्रामकाला छेद द्यायचा आहे. म्हणजे कोणी काही सांगतंय त्यात तथ्य किती, मिथ्या किती हे जर शोधायचं असेल तर प्रत्यक्ष ती कृती, तो प्रयोग करून पाहायचा. हा पहिला टप्पा. हा जो प्रयोग किंवा कृती ते करत आहेत ते स्थल काल निरपेक्ष असलं पाहिजे. प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थल कालातीत महत्त्व आहे हे सिद्ध करणे. म्हणजे हा प्रयोग, जसा आज आपण म्हणतो की भौतिकशास्त्रामध्ये जो गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, की मी दगड हातात घेऊन वर फेकला तर तो खालीच पडणार. आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाची गोष्ट करतो आहे. मग आता मी बदलली तरी तो दगड माझ्या जागी दुसऱ्याने फेकला तरी तो खाली पडणार आहे, म्हणजे व्यक्ती निरपेक्ष. त्यानंतर मी तो सकाळी फेकला, रात्री फेकला तरी तो खालीच पडणार आहे. मी भारतातून फेकला की अमेरिकेतून फेकते आहे की जपानमधून फेकते आहे तरी तो खालीच पडणार आहे. म्हणजे हा सिद्धांत जो मांडला गेला की कोणतीही वस्तू जर आपण वर फेकली, म्हणजे ज्या सीमेपर्यंत पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल आहे, तर ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने खाली ओढली जाते. हा जो सिद्धांत आहे हा स्थल काल निरपेक्ष आहे. म्हणजे प्रयोग करताना जे काही सिद्ध करायचं आहे ते स्थल काल, इथे त्यांनी शब्द काय वापरला आहे, स्थल कालातीत महत्त्व आहे. म्हणजेच स्थळ बदललं, काळ बदलला तरी तो सिद्धांत बदलणार नाही. त्यानंतर हे नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध करणे, निष्कर्ष निघालेले सूत्रबद्ध करणे, गृहीतक, परिस्थिती हे सगळं तुम्ही पायरी वाईज लिहून काढायचं आहे. टप्प्याटप्प्याने जे काही तुम्हाला सिद्धांत जे मिळाले ते सूत्ररूपाने, म्हणजे कोणत्या कृतीनंतर कोणती कृती, मग कोणती कृती, सूत्र काय आलेलं आहे, कसं पुढे जायचं आहे, ह्याची योग्य सूत्रबद्ध मांडणी करायची आहे. तुम्हाला जो अनुभव आला किंवा तुम्ही जो प्रयोग केला ह्या सर्व गोष्टींची. आणि नवी वैज्ञानिक परिभाषा तयार करणे. परिभाषा म्हणजे काय, व्याख्या किंवा सिद्धांत म्हणा किंवा संकल्पना, की आपण जी 1-2 ओळीमध्ये मग ते सांगत असतो. तर या 4 टप्प्यां
द्वारे ती स्वतःचं मत हे वैज्ञानिक दृष्टीने सिद्ध झाल्यावर ते मांडणं, तर ते मांडायसाठी कशा प्रक्रियेतून तुम्हाला जायचं आहे, तर या 4 टप्प्यांवर किंवा गोष्टींवर त्यांचा भर होता. या प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले आणि विज्ञानाचा पायासुद्धा भक्कम होत गेला. मग यांच्या पुढे जे निसर्ग वैज्ञानिक किंवा इतर वैज्ञानिकांनी संशोधनाचा प्रयत्न केला, तर त्या सर्वांनी यांनी ही जी एक प्रक्रिया सांगितली होती, या प्रक्रियेचाच त्यांनी फॉलोअप घेतलं किंवा ह्याच प्रक्रियेनुसार त्यांनी सुद्धा संशोधनाची प्रक्रिया सुरू ठेवली आणि ही एक प्रायोगिक पद्धत रूढ झाली असं आपण म्हणू शकतो. आता त्यानंतर इथे तुम्हाला युरोपातील वैज्ञानिक संस्थांची मी माहिती लिहिलेली आहे. तत्पूर्वी ही संस्था का स्थापन करण्यात आला, अशा संस्था युरोपामध्ये, त्याचा हेतू किंवा उद्देश आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. विज्ञानातील संशोधनासाठी, प्रचार आणि प्रसारासाठी युरोपात काही संस्थाही स्थापन करण्यात आल्या होत्या. मी पुन्हा एकदा इथे तुम्हाला सांगते आहे की मी विश्लेषण करताना किंवा हे तुमच्याशी सोबत पुस्तकातलं सुद्धा वाचत असताना मी त्यामध्ये काही ॲड केलेले आहेत मुद्दे, जे इथे ब्लॅकबोर्डवर लिहिलेले आहेत. तर तुम्हाला ते हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या पुस्तकात त्या मुद्द्याच्या तिथे तुम्हाला ते लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर पहिला हेतू काय, या संस्था स्थापन करण्यामागे युरोपातल्या राष्ट्रांचा की विज्ञान संशोधन करायचं आणि प्रचार व प्रसार जनसामान्यांपर्यंत या संशोधनाचा न्यायचा, जेणेकरून त्यांचा दृष्टिकोनही जनतेचा किंवा सामान्य नागरिकांचा हा वैज्ञानिक दृष्टिकोन होईल आणि ते पण मिथ्या किंवा भ्रामक कल्पनांवर, गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीत. शास्त्रज्ञांचे लेख प्रकाशित करणे, इथे तुम्हाला काही दिलेलं पण आहे पुस्तकामध्ये. ही जी संस्था होती, ही त्या युरोपमधल्या काही शास्त्रज्ञांनी काही शोध लावला किंवा काही मत मांडलं, काही लेख लिहिले असतील, तर ते सुद्धा नियतकालिकांमधून प्रकाशित करत होते ते. आता नियतकालिक म्हणजे काय, थोडक्यात सांगते. नियतकालिक म्हणजे काय की ठराविक वेळाने एक पुस्तक प्रकाशित करणे. जसं दर 15 दिवसांनी जर ते पुस्तक प्रकाशित होत असेल ते नियतकालिक, तर त्याला म्हटलं जातं पाक्षिक. एका महिन्याने होत असेल तर मासिक, असं तुम्ही वार्षिक, द्वैवार्षिक असं म्हणू शकता. तर अशा नियतकालिकांमध्ये ह्या वैज्ञानिकांचे संशोधनपर लेख आणि त्यांचे अनुभव प्रकाशित करणे आणि अशा प्रकारच्या, आता बघा नियतकालिकामध्ये सुद्धा मनोरंजनात्मक आहे, क्रीडा क्षेत्राला वाहलेले नियतकालिक आहेत, अर्थशास्त्र, इकॉनॉमी या विषयाला वाहलेले आहेत. तर तसेच वैज्ञानिक आणि वैचारिक लेख ज्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले जातात, त्या नियतकालिकांना जर्नल किंवा रिव्ह्यू असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा ही गोष्ट, कारण हे तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही आहे. त्यानंतर हे वैज्ञानिक जो काही पत्रव्यवहार करतात किंवा सामान्य नागरिकसुद्धा त्यांच्यापर्यंत हे लेख गेल्यावर त्यांच्या काही शंका, समाधान जे उत्सुक आहेत किंवा भावी वैज्ञानिक विद्यार्थ्यांमधले, हा जो पत्रव्यवहार चालतो, हा पत्रव्यवहार करण्यासाठी सुद्धा अशा संस्था स्थापन केल्या गेल्या. त्यानंतर शंका समाधान बोलले मी, वैचारिक देवाणघेवाण यासाठीही या संस्था काय करत आहेत की विचारांची देवाणघेवाण. कारण तो काळ बघा, तो आजचा काळ नाही आहे की मोबाईल बस कॉल लावला, दिसतो आहे, आपण बोलतो आहोत. तर त्या काळी पत्र पाठवणे हेच एक वैचारिक देवाणघेवाणचं एक माध्यम होतं, एक सर्वात जास्त उपयुक्त. कारण जे आपण म्हणतो की प्रवासाच्या सोयी पण इतक्या डेव्हलप झालेल्या नव्हत्या की ते सहज एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ शकतील. त्यामुळे या माध्यमातून, या संस्थांच्या माध्यमातून जे लेख प्रकाशित केले जातील, पत्रव्यवहार केला जाईल, शंका समाधान केले जातील, यातून विचारांची, वैज्ञानिक दृष्टिकोनातल्या विचारांची काय होणार आहे, देवाणघेवाण होणार आहे. आणि जितकं हे जास्त होणाऱ्या प्रमाणात तितका समाज हा अंधश्रद्धेकडून किंवा भ्रामकाकडून सत्याच्या किंवा तथ्याच्या शोधासाठी प्रवृत्त होईल
आणि समाजाचा दृष्टिकोन एकंदरीतच वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करण्यास समाज प्रवृत्त होईल असा या संस्थांचा एकंदरीत हेतू होता. 4 संस्थांची तुम्हाला पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. त्यामध्ये फक्त 4 त्या संस्थांची नावं दिलेली आहेत. पण मी त्या संस्था कोणत्या वर्षी स्थापन झाल्या, कोणी स्थापन केल्या, ही माहिती जी माझ्याजवळ उपलब्ध होती ती सुद्धा इथे तुम्हाला लिहिलेली आहे, दिसते आहे. तर ती तुम्ही वहीत उतरवणे. त्यामध्ये रोम हे इटली या देशामध्ये आहे. रोममधील अकॅडमी ऑफ द लिंक्स्ड आईड हे इथे लिहिलेलं आहे मी. अकॅडमी ऑफ द लिंक्स्ड आईड यालाच लिंक्सियन अकॅडमी असंही म्हटलं जातं. याची स्थापना झाली 1603 मध्ये फेडरिको कॅसिने आणि गॅलिलिओ यांनी ही स्थापना केलेली होती. गॅलिलिओचा सहभाग कमी होता, जास्त सहभाग फेडरिको कॅसिने होता. आणि या संस्थेच्या माध्यमातून हा गॅलिलिओचे लेख किंवा सिद्धांत किंवा संशोधन प्रकाशित करत होता. दुसऱ्या याचं नाव दिलेलं आहे तुम्हाला फ्लॉरेन्समधील अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट. फ्लॉरेन्स हे शहरसुद्धा इटली या देशामध्येच आहे आणि या संस्थेची स्थापना 1657ला झाली आणि गॅलिलिओच्या स्मृतिप्रित्यर्थ या संस्थेची स्थापना केली गेली होती. आणि यातनंही संस्थेचे जे उद्देश आपण आत्ताच बघितले त्या सगळ्यांची पूर्ती होत होती. त्यानंतर तिसरी संस्था तुम्हाला दिली आहे लंडनमधील रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग जनरल नॉलेज. याला रॉयल अकॅडमी पण म्हटलं जात होतं. 1660मध्ये हिची स्थापना झाली होती. त्यानंतर आता हे रॉयल सोसायटी बघा, म्हणजे इंग्लंडच्या, लंडन हे ब्रिटनमध्ये आहे, तर इंग्लंडच्या राजघराण्याच्याच प्रोत्साहनाने ही अकॅडमी स्थापन झालेली होती. त्यानंतर फ्रान्समधील फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस. फ्रान्समधील फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस 1666ला हिची स्थापना झाली आणि 14वा लुई, फ्रेंच म्हणजे फ्रान्सचं जे राजघराणं होतं लुई, तुम्ही अभ्यासला आहे 14वा लुई 16वा लुई, आपण इतिहासात जो शिकता तुम्ही फ्रेंच राज्यक्रांती वगैरे त्यामध्ये तुम्हाला हे नाव आलेलं असेल. तर या 14व्या लुईने या संस्थेची स्थापना केलेली आहे. तर एकंदरीत या मुद्द्यामध्ये तुम्हाला ह्या संस्थांवर चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा असा प्रश्न येऊ शकतो. तसंच याच्यावर संकल्पना चित्रसुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की निसर्ग वैज्ञानिकांचा एखादा सिद्धांत मांडताना कोणत्या गोष्टींवर भर होता किंवा या गोष्टींवर भर होता. आणि 4 बॉक्स तुम्हाला दिले जातील आणि त्यामध्ये तुम्हाला हे मुद्दे लिहावे लागतील. म्हणजे यावर संकल्पना चित्र तयार होऊ शकतं. यावर जोडी दुरुस्त करून लिहा हा प्रश्न तयार होऊ शकतो. आणि युरोपातील वैज्ञानिक संस्था स्थापनेमागे काय उद्देश होता किंवा हेतू होता यावर 2 किंवा 3 मार्कांचा प्रश्न कव्हर केला जाऊ शकतो. तरी त्या दृष्टीने तुम्हाला या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. आता आपण पेज नंबर 3 वरचंच विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध हा मुद्दा अभ्यासणार आहोत. बघा इथे चालू होतोय तो आणि या मागच्या पेजवर एवढ्या मुद्द्याचं मी तुम्हाला आता विश्लेषण करणार आहे. होकायंत्र, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक यंत्र, तापमापक यंत्र तसेच भारमापक यंत्र यांचा शोध या काळात लागला. आता इथे मी लिहिलेलं आहे बघा कोणी कोणी कोणते शोध लावले. मी वाचन करते. होकायंत्राचा शोध जेम्स वॅटनी लावला. दुर्बिणीचा शोध मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओ सांगितलं होतं डेल्ला पॉर्ता यांनी लावला होता. पण जी सुधारित दुर्बीण जिला आपण या काळातली व्यवस्थित किंवा संशोधन करता येईल तिचं अशी दुर्बीण मात्र गॅलिलिओनी बनवली. या डेल्ला पॉर्ताच्या दुर्बिणीत सुधारणा करून अजून
चांगली दुर्बीण. आणि तुम्हाला पुस्तकामध्ये पण दुर्बिणीचा शोध गॅलिलिओनी लावला हेच दिलेलं आहे, सुधारित दुर्बिणीचा. त्यानंतर सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोधही गॅलिलिओनेच लावला. तापमापक यंत्राचा शोध गॅलिलिओनेच लावला. भारमापक यंत्र म्हणजे वजन तोलायचं, याचा शोध मात्र कोणा एका व्यक्तीने लावलेला नसून प्राचीन काळापासून वजन तोलणं हे चालू होतं. विशिष्ट दगड घेऊन त्या मापाचे, त्यानंतर तराजू आला अशा पद्धतीने, आणि आज तर इलेक्ट्रिक काटा, वजन काटा आलेला आपण बघतो. तर अशा पद्धतीने हे शोध लागले, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्म जंतूंचा अभ्यास करणे सोपे झाले. ज्या सूक्ष्मदर्शक यंत्राचा गॅलिलिओनी शोध लावला त्यामुळे जे जीवाणू किंवा विषाणू, ज्याला आपण बॅक्टेरिया आणि व्हायरस म्हणू, हे साध्या डोळ्यांनी दिसत नव्हते, पण या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली मात्र हे दिसायचे, यांची रचना लक्षात यायची. आणि त्यामुळे काय झालं, यांच्यामुळे पसरणाऱ्या रोगराईवर औषधं शोधणे सुद्धा त्यामुळे त्या औषध संशोधनामध्ये सोपे झाले. रॉबर्ट बॉईल याने वायूचे घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधून काढलं, म्हणजे या सूत्राची त्यांनी निर्मिती केली रॉबर्ट बॉईलने. त्यानंतर हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या वायू संदर्भात संशोधन सुरू झाले. तुम्ही जर थोडा सायन्सचा आढावा घेतला तर तुम्हाला लक्षात येतं कोणता वायू कोणत्या वायूपेक्षा जड आहे, हलका आहे, हे आपण त्या अभ्यासाद्वारे सांगू शकतो. ऑक्सिजन जसं जसं तुम्ही वर जाल तसं ऑक्सिजनची पातळी कमी होते. नायट्रोजन ऑक्सिजनपेक्षा हलका आहे, हे अशा पद्धतीने या वायूंच्या संदर्भातही संशोधन सुरू झाले. भौतिकशास्त्रात म्हणजे फिजिक्समध्ये उष्णता, ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले. यांचे विशिष्ट सिद्धांत किंवा यांचे सूत्र, ध्वनीचा वेग, हे सगळं शोधून काढलं गेलं या संशोधनाद्वारे. प्राणीशास्त्रामध्ये म्हणजे बायोलॉजी, जीवशास्त्र, प्राण्यांची वर्गवारी केली गेली. आता यामध्ये पण बॉटनी आणि झूलॉजी असे दोन वेगळे आहे. तर प्राण्यांची वर्गवारी केली गेली. तर ही सुरुवात कुठे झाली, ॲरिस्टॉटलने केलेली आढळते, ग्रीक देशाचा प्राचीन काळातील. मग जॉन रे या ब्रिटिश व्यक्तीने पण ही प्राण्यांची वर्गवारी करण्याचा प्रयत्न केला. कार्ल लिनियस स्वीडन या देशाचा, याने सुद्धा ही वर्गवारी करण्याचा प्रयत्न केला. आता ही वर्गवारी दोन पद्धतींनी पण केली गेली असं आपण म्हणू शकतो, किंवा प्रकार पाडले गेले. पहिले तर शाकाहारी, मांसाहारी, भूचर, जलचर, उभयचर किंवा सरीसृप आणि पाय असणारे, म्हणजे सरीसृप म्हणजे सरपटणारे, सस्तन, अंडज म्हणजे ज्यांचा जन्म अंड्यातून होतो आणि जे छोट्या रूपात आहे तसेच जन्म घेतात, म्हणजे मनुष्य हा सस्तन आणि चिमणी ही अंडज. त्यानंतर जेव्हा तुम्ही शास्त्रीय भाषेमध्ये वर्गीकरण करता, जसं आपण म्हणतो वनस्पतींचं वर्गीकरण किंवा ह्या कीटक, पशु, पक्ष्यांचं वर्णन, तर तिथे या पद्धतीने त्यांचं नाव ठरवलं जातं. पहिले ते कोणत्या संघातील आहे, मग वर्ग, गण, कुल, वंश, जाती, अशा प्रकारे प्राण्यांची वर्गवारी केली जाते. त्यामुळे यांचं संशोधन करणं, नवा प्राणी असेल तर तो कोणत्या कुलामध्ये किंवा कोणत्या संघामध्ये टाकायचा, त्याचे वैशिष्ट्य किंवा त्याचे लक्षणं पाहून हे सोपी होत गेलं. आणि मग त्या संघातील, वर्गातील किंवा कुलातील त्यांची वैशिष्ट्ये कशी सारखी आहे, कोणत्या वैशिष्ट्यांमध्ये फरक आहे, हे सगळं या संशोधनांती आपणास माहिती पडतं. तर अशा प्रकारे प्रत्येकच विषयामध्ये वैज्ञानिक दृष्टीने सखोल संशोधन सुरू झाले, म्हणजे तथ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला. आता या भागावर सुद्धा जोड्या दुरुस्त करून लिहा हा प्रश्न कव्हर होऊ शकतो. त्यानंतर प्राण्यांची वर्गवारी कशी केली जाते. आता इथे एक लक्षात घ्या, हे मी जे तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे हे तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही, पण इथे अपेक्षित आहे की तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवत असताना त्यांनी ही माहिती तुम्हाला द्यावी. त्यामुळे उपयोजनात्मक प्रश्नांमध्ये कदाचित हे विचारलं जाऊ शकतं, आणि म्हणूनच मी एक तुम्हाला कुठेतरी प्राण्यांची वर्गवारी म्हणजे काय किंवा ह्या प्राण्यांच्या वर्गवारीची सुरुवात
कोणत्या देशात कोणी केली, हे एक ढोबळमाळी थोडक्यात तुम्हाला ही माहिती मी इथे दिलेली आहे, तरी ती तुम्ही नोट डाऊन करून घेणे तुमच्या वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतील. रॉबर्ट बॉईल, वायूचे घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते. कोणी केलं हे विधान? तर तुम्हाला तिथे रॉबर्ट बॉईल या व्यक्तीचं नाव लिहावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणते प्रश्न तयार होतात या, जसं आता इथे गॅलिलिओचं नाव तुम्हाला दिसतंय, तर असं होऊ शकतं संकल्पनाचित्र गॅलिलिओने लावलेले शोध, आणि 3 तुम्हाला तिथे रिकामे सर्कल किंवा स्क्वेअर असतील आणि त्यामध्ये मग तुम्हाला सूक्ष्मदर्शक यंत्र, तापमापक यंत्र आणि सुधारित दुर्बीण असं सुद्धा लिहावं लागेल. म्हणजे संकल्पनाचित्र चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा किंवा योग्य संकल्पनेला इथे योग्य नाव द्या, विधान द्या, व्यक्तीचं नाव लिहा. अशा पद्धतीने या टॉपिकवर प्रश्न कव्हर केला जाऊ शकतो. आता आपण वस्त्रोद्योग हा पॅरेग्राफ अभ्यासणार आहोत. व्हाईटबोर्डवर तुम्हाला हे सगळे मुद्दे मी लिहून दिले आहे. यामध्ये हे 1764 साल पुस्तकात दिलेलं नाही, ते तुम्ही ॲड करायचं आहे. आणि खालचं शिलाई मशीनची जी माहिती मी इथे लिहिलेली आहे ती पण तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. आणि इथे भारताबद्दल काही माहिती दिलेली आहे, ती पण तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. आता आपण याचं विश्लेषण बघणार आहोत. वस्त्रोद्योग. इंग्लंडमध्ये लोकरीपासून, मेंढीच्या लोकरीपासून वस्त्र विणणे हा व्यवसाय पूर्वापार म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेला घरच्या स्वरूपात, ज्याला आपण गृहउद्योग म्हणू, गृहउद्योगातला हा हस्तोद्योग इंग्लंडमध्ये पूर्वापार चालू होता. अशाच पद्धतीने जर भारताचा आपण विचार केला तर भारतातही प्राचीन काळापासून कापसाचं उत्पादन घेतलं जात होतं. त्यापासून सूत कातून कापड विणला जात होता हातमागावर, आणि हे भारतातलं कापड जगप्रसिद्ध होतं. म्हणजे रोममध्ये उत्खननामध्ये भारतीय कापड सापडलेलं आहे प्राचीन काळातलं. इजिप्तमध्ये सुद्धा भारतीय कापड निर्यात केलं जात होतं, याचे पुरावे मिळालेले आहेत. तर भारतातही कापसापासून सूत कातून हातमागावर वस्त्र विणत असत प्राचीन काळापासून. आणि ढाक्याची मलमल, पैठणची पैठणी, बनारसी शालू हे जरी भारतीय दृष्टीने आपण म्हणत असलो तरी प्राचीन काळापासून याचं उत्पादन भारतात चालू आहे. सोलापुरी चादर, काश्मीरी शॉल, म्हणजे हा गृह उद्योगातला, हस्तउद्योगातला हा एक जो प्रकार आहे विणकाम, हा भारतातही प्राचीन काळापासून आपणास बघावयास मिळतो. आता इथे तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये मॅक्झिमम ह्या वस्त्रोद्योगामध्ये जे यंत्र कामी पडतात त्या यंत्रांचा शोध कोणी, केव्हा आणि कोणत्या कामासाठी लावला याची माहिती दिलेली आहे. मी ती इथे सुद्धा लिहिलेली आहे. इसवी सन 1738 जॉन के याने धावता धोटा तयार केला, ज्याला फ्लाय शटल, इंग्लिशमध्ये ज्याला फ्लाय शटल म्हटलं जातं. तुम्ही जर हातमाग कधी बघितला असेल तर एका हाताने ते ओढत असतात, पायाने सुद्धा एक दांडा दाबला जातो आणि हाताने ते असे ओढत असतात, आणि पायाचा दांडा गेल्याबरोबर तो धावता धोटा तुम्हाला इकडून तिकडे धावताना म्हणजे आडवा धागा विणताना तुम्हाला दिसतो. पहिले तो हाताने सरकवावा लागायचा, पण आता तो धावता धोटा म्हणजे तिथे मोकळा राहत होता एक हात. या धोट्यामुळे वस्त्र विणण्याची कामाची गती वाढली, कारण दोन्ही हात खटक्यांवर गेले आणि पायाने तो धोटा जात असल्यामुळे, नाही तर एका हाताने हे करायचं मग हे करायचं मग पुन्हा हे, इथे मात्र दोन्ही हात आणि पाय, गती वाढली. त्याच्या पुढचा टप्पा स्पिनिंग जेनी या यंत्राने गाठला. स्पिनिंग जेनी 1764 जेम्स हरग्रीव्ज याने शोधलेलं यंत्र आहे. इंग्लंडमधील जेम्स हरग्रीव्ज याने स्पिनिंग जेनी नावाचे यंत्र तयार केले. या यंत्रावर एकाच वेळी सुताची 8 रिळे लावता येऊ लागली. सूत कताई म्हणजे कापसापासून सूत तयार होऊन 8 रिळं एका वेळी कापसातून ते तयार व्हायचे आणि 8 रिळं सूत तयार व्हायचं. इथे तुम्हाला पुस्तकामध्ये 1764 हे साल दिलेलं नाही, ते नोट डाऊन करून घ्या. इंग्लंडमधील
या यंत्रावर एकाच वेळी सुताची 8 रेळे लावता येऊ लागली. त्यामुळे कामातील श्रम कमी झाले आणि कामाचा वेग वाढला. इसवी सन 1769 रिचर्ड आर्कराइट याने सूत कातण्यासाठी सुधारित यंत्र बनवले. म्हणजे या स्पिनिंग जेनीपेक्षाही हे यंत्र रिचर्ड आर्कराइटचं काय होतं, सुधारित यंत्र होतं. या यंत्राद्वारे अधिक पिळदार व मजबूत धागे वेगाने तयार होऊ लागले. म्हणजे एका वेळी ते 8 जी आपण ज्याला म्हणू की सूत रीळ आहेत ते त्याला पीळ पाडून एक मजबूत धागा तयार केला जातो. तर हे यंत्र स्पिनिंग जेनीपेक्षाही रिचर्ड आर्कराइटचं यंत्र सुधारित होतं. इसवी सन 1779 सॅम्युअल क्रॉम्प्टन यांनी म्यूल नावाचे याही पेक्षा म्हणजे याच्या सूतकताईपेक्षा आर्कराइटच्या या यंत्रापेक्षा अधिक सुधारित यंत्र सूतकताई यंत्र तयार केले. या यंत्रामुळे वस्त्र बनवण्याच्या कामाचा वेग जवळपास 200 पटींनी वाढला. 200 पटींनी हा वेग वाढला. आता विचार करा की जे काम एका 200 दिवसात एक मजूर करत होता, तर हे काम हे विविध यंत्रांचा शोध लागल्यामुळे ज्या कामाला 200 दिवस लागत होते त्याच कामाला आता 1 ते 2 दिवसात ते काम व्हायला लागलं. म्हणजे उत्पादनाचा वेग प्रचंड वाढला. इसवी सन 1785 एडवर्ड कार्टराइट याने यंत्रमाग बनवला. मी इथे लिहिलेला आहे 1785. हातमाग सुरुवातीला होता, आता यंत्रमाग म्हणजे आता तो हातमागावर माणसाला बसायची गरज नाही. बटन दाबा, यंत्र सुरू करा, कापड विणणं सुरू होऊन जाणार. म्हणजे सूतकताईचा वेग वाढला, मजबूत धागा तयार करण्याचा वेग वाढला आणि त्या आता यंत्रमाग आल्यामुळे कापड विणण्याचा सुद्धा वेग वाढला. इसवी सन 1793 कॉटन जीन नावाचे यंत्र आले. 1793 कॉटन जीन सरकी, कापसापासून सरकी वेगळी करायची. तुम्ही जर कापूस बघितला असेल तर कापसाच्या मधोमध एक बी असते काळसर रंगाची, तिला सरकी म्हटलं जातं. तर कापसापासून हाताने पहिले हे वेगळं करावं लागायचं. आता त्या यंत्रात टाकलं तर कापूस एकीकडे आणि सरकी. आपल्या इथे आता ज्या जीन आहेत कापसाच्या, कॉटन जीन म्हणतो तो प्रकार. या यंत्राद्वारे कापसापासून सरकी वेगाने वेगळी करता येणे शक्य झाले. म्हणजे बघा, प्रत्येक कामातला कापड विणून तयार होणे याच्या ज्या पायऱ्या आहेत की कापूस वेचणे याच्यासाठी यंत्र आलं, त्यानंतर कापसातून सरकी वेगळी करणे, त्या कापसातून सूत कताई करणे, त्या सुतापासून पिळदार धागे बनवणे, मग त्या धाग्यांचं यंत्रमागावर विणकाम होऊन कापड तयार होणे. या प्रत्येक टप्प्यावर यंत्रांचा शोध लागल्यामुळे किंवा यंत्रनिर्मिती केल्या गेल्यामुळे प्रत्येक प्रक्रियेचा वेळ कमी कमी होत गेला आणि त्यामुळे हे कापड उद्योग प्रचंड प्रमाणामध्ये कापड उद्योग वाढला युरोपमध्ये. मी अजून एक जास्तीची माहिती दिली आहे. 1790 शिलाई यंत्र तयार केलं आहे थॉमस सेंट यांनी. म्हणजे आता कापड विणल्यावर त्याच्यापासून कपडे शिवायचं यंत्रसुद्धा तयार झालं होतं. त्याच्या आधीच 1755 जर्मनीमधील वाईसेन्थल याने शिलाई मशीन बनवलं होतं. पण त्या शिलाई मशीनपेक्षाही सुधारित शिलाई मशीन 1790 थॉमस सेंटने बनवलं. ही माहिती तुम्हाला पुस्तकात दिलेली नाही तरी ती उतरवून घेणे. आता लक्षात घ्या तुम्ही की ह्या वस्त्रोद्योगात क्रांती झाल्यामुळे प्रचंड उत्पादन वाढलं आणि कापड ही पूर्ण जगाची गरज आहे. सगळीकडे ज्या वेगाने कापडाचं उत्पादन होत होतं त्याच्या 200 पट वेगाने उत्पादन इथे व्हायला लागलं आणि यांची गरज तर तेवढी नव्हती. मग हे अतिरिक्त उत्पादन कुठे विकायचं की नुकसान तर करायचं नाही. मग ह्या अतिरिक्त उत्पादनासाठी बाजारपेठा पाहिजे होत्या किंवा या यंत्रावर इतक्या डबल गतीने चौपल गतीने 200 पटींनी काम जर होत आहे तर त्याला कच्चा मालही लागेल. म्हणजे बघा, वसाहती निर्माण करण्यासाठी 2 होतं. एक तर कच्चा माल पाहिजे होता वसाहतींमधला आणि या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात केल्यावर ते विकायला बाजारपेठ पाहिजे होती. मग तो माल विकल्यावर जो नफा आला तो पुन्हा या उद्योगांमध्ये गुंतवायचा आणि हे चक्र सुरू झालं.
आणि म्हणूनच नवनवीन बाजारपेठांचा शोध घेण्याच्या निमित्ताने नवे नवे भौगोलिक प्रदेश शोधून काढले गेले आणि त्या भौगोलिक प्रदेशांना तिथल्या लोकांना गुलाम बनवून त्यांच्याकडून कमी श्रमामध्ये कामही करून घेतलं गेलं आणि कुठेतरी ह्या औद्योगिक वैज्ञानिक विकासामुळे किंवा शोधांमुळे सुद्धा जी काही उद्योगांची वाढ झाली युरोपमध्ये, जी औद्योगिक क्रांती झाली, त्या औद्योगिक क्रांतीचंच अपत्य आपण म्हणू शकतो वसाहतवाद तयार झाला, निर्माण झाला आणि आपण म्हणजेच आपला भारत देश या वसाहतवादाचा बळी ठरलेला आहे. हे लोक व्यापाराच्या निमित्ताने आपल्या देशात आले आणि कालांतराने आपल्याला त्यांनी राजकीय गुलाम बनवलं, आर्थिक आपली पिळवणूक केली आणि या वसाहतवादाचे जे काही दुष्परिणाम आहेत ते भारताने भोगलेले आहेत. त्यातून भारताने स्वातंत्र्य मिळवलं आणि आज भारत पुन्हा जगामध्ये ताठमानेने उभा आहे आणि विकसित होण्याच्या मार्गावर तो प्रगतीपथावर आहे असं आपण म्हणू. आता आपण धातू उद्योगाची माहिती घेणार आहोत. धातू उद्योगाची माहिती. फळ्यावर मी बरीचशी माहिती लिहिलेली आहे जी पुस्तकामध्ये नाही आहे, तरी त्या अनुषंगाने ते उतरवून घ्या आणि पुस्तक सोबत घेऊन तुम्ही समोर ठेवून आणि हे पॉईंट्स बघून या मुद्द्याचं विश्लेषण समजून घ्या. धातू विज्ञान. लोह खनिजाच्या खाणी विपुल प्रमाणात होता युरोप आणि प्रामुख्याने इंग्लंड. युरोप खंडातच या लोह हा धातू असणारी भूगर्भात जी काही खनिजं होती त्याचं प्रमाण विपुल होतं आणि हे खनिज वितळून उच्च तापमानावर वितळून त्यापासून शुद्ध लोखंड, कारण हे लोखंड शुद्ध स्वरूपात नव्हतं, जरी हे लोखंड एक मूलद्रव्य असलं तरी ते पृथ्वीच्या पोटात शुद्ध स्वरूपात सर्वार्थाने सापडत नाही, काही टक्केवारी सोडली तर. त्यामुळे हे कच्चं जिथं हे जे खनिज होतं लोहयुक्त, या खनिजाला उच्च तापमानावर वितळवून त्यापासून शुद्ध लोखंडाची प्राप्ती केली जायची आणि हे उच्च तापमान निर्माण करण्यासाठी सुरुवातीला लाकूड वापरलं जायचं. पण लाकडामुळे जे तापमानाचा जो दर्जा पाहिजे, सेल्सिअसचं जे प्रमाण पाहिजे ते मिळत नव्हतं आणि म्हणून त्याऐवजी मग दगडी कोळसा वापरला गेला. या दगडी कोळशाच्या भट्टीमध्येही पुन्हा हवा खेळती ठेवण्याचं एक यंत्र तयार झालं, शोध लागला, ज्यामुळे त्या यंत्राने हवा खेळवून या भट्टीमध्ये प्रचंड प्रमाणात जाळ धगधगट ठेवून उत्पादन वाढवलं गेलं, कारण शुद्ध लोखंड मिळवलं गेलं आणि त्यामुळे उत्पादनाचं प्रमाण वाढलं. या लोखंडाचा शोध ब्रांझ युगात लागला, हे पण एक तुमच्या माहितीसाठी आहे. आणि लोखंडाचा ज्याला आपण वितळतो, किती सेल्सिअसला लोखंड वितळतं तर 15,340. त्यामुळे या भट्टीमध्ये जवळपास 1500 सेल्सिअसच्या वर तापमान ठेवलं गेलं, जेणेकरून या खनिजातला जो काही अशुद्ध भाग आहे, मळ आहे, तो काढून टाकला जाईल आणि शुद्ध लोखंड घनरूपातच राहील, कारण त्याचा उत्कलन बिंदू बघा आणि याचा बघा. त्यामुळे मग काय व्हायचं, या तापमानावर जर भट्टी चालू ठेवली तर अशुद्ध जे काही घटक असतील, मळ असेल, तो वितळून जायचा आणि शुद्ध लोखंड मात्र घनरूपात राहायचं आणि अशा प्रकारे मग त्या भट्टीतनं शुद्ध लोखंड मिळायचं. 1783ला लोखंड रस साच्यात ओतून रूळ म्हणजे पट्टिका तयार करणे, हा जो वितळलेला, एकदा शुद्ध लोखंड मिळालं की भट्टीचं तापमान अजून वाढवायचं, हवा खेळते ठेवून ऑक्सिजनचा पुरवठा त्याद्वारे करून आणि मग हे लोखंडसुद्धा वितळवायचं, शुद्ध लोखंड, आणि ते विशिष्ट साच्यांमध्ये ओतून त्याला पाहिजे तसा आकार द्यायचा. याचा शोध कधी लागला? 1783ला. म्हणजे ओतीव लोखंडी वस्तू तयार करणं शक्य झालं शुद्ध लोखंडाच्या. मी आता वाचन करते, लक्षात घ्या. मी ही जी माहिती सांगितली काही आहे पुस्तकात, काही नाही आहे. इंग्लंडमध्ये लोखंडाच्या खाणी होत्या. तिथे मिळणाऱ्या लोह खनिजापासून शुद्ध लोखंड निर्माण करण्याच्या तंत्रात सुधारणा करण्याची गरज होती. हे खनिज वितळण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरण्यात येऊ लागला.
इथे मी दिलेलं आहे बघा, लाकूड होतं पहिले, मग दगडी कोळसा, भट्टी, त्यामध्ये हवा खेळवून प्रचंड जाळ, तापमान ते त्या टेम्परेचरवर तापमान आणणे आणि शुद्ध लोखंड मिळवण्याचं वाढलं, उत्पादन वाढलं. परिणामी लोखंडाचे उत्पादन वाढले. पुढे कोळशाच्या भट्ट्या रसरशीतपणे तापवणे आणि कोळशाच्या भट्टीत हवा खेळवणे या कामासाठी ही यंत्र निर्माण केली गेली. याच दरम्यान 1783 लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका, म्हणजेच आपण आज ज्याला खांब म्हणू किंवा रेल्वेचे रूळ म्हणू, तयार करण्याची पद्धत उपयोगात आणली गेली. 1865 लोखंड रसाचे रूपांतर पोलादात करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागला. 1865 लोखंडाचे रूपांतर पोलादात, कारण लोखंडापेक्षा पोलादाची ताण सहन करण्याची क्षमता जास्त असते. लोखंडापेक्षा पोलाद हे मजबूत असतं आणि ह्या बेसेमर पद्धतीने लोखंडाचं पोलादात रूपांतर करतात. बेसेमर यांनी शोध लावला म्हणून एका बेसेमर पद्धती त्याला म्हटलं जातं. आणि नंतर आधुनिक पद्धत टॉमस व गिलख्रिस्ट यांनी शोधून काढलेली आहे. ही माहिती तुमच्या पुस्तकात नाही तरी ती उतरवून घेणे. आता या लोखंडाचं रूपांतर पोलादात कसं केलं जातं तर बघा, लोखंड मूलद्रव्य आहे. हे मूलद्रव्य आपल्याला निसर्गामध्ये खनिज स्वरूपात सापडतं, म्हणजे शुद्ध स्वरूपात सापडत नाही. मग त्या खनिजापासून तापवून बीड हे कच्चं लोखंड आपण म्हणू एक तयार केलं जातं आणि या बीड जे आहे त्याला अजून तापवून त्यातला कार्बनचं प्रमाण 2% खाली केलं जातं. तुम्हाला समजावं म्हणून मी सांगते. समजा आता बीडमध्ये आपण असं विचार केला की बीडमध्ये 58% कार्बन असेल तर ते 56% आणलं जाईल, म्हणजे बीडमध्ये आहे त्यापेक्षा 2% कमी. आणि पुन्हा मळ काढला जातो, पूर्ण कार्बनचं प्रमाण खाली केलं जातं बीडमध्ये असलेल्यापेक्षा 2%नी आणि मग पोलाद निर्माण होतं, ज्याला आयर्न कार्बाईड असंही म्हणतात. आणि आता ह्या पोलादाचा उपयोग किंवा हे उत्पादन का आवश्यक होतं तर लक्षात घ्या, जगामध्ये किंवा आज पृथ्वीवर ॲल्युमिनियमच्या नंतर जर विपुल प्रमाणात आढळणारा धातू आहे तो आहे लोखंड. आणि लोखंडाचं पोलादात रूपांतर केल्यावर त्याची ताण सहन करण्याची शक्ती, त्याचा मजबूतपणा इतर कोणत्या धातूमध्ये सर्वसामान्याचं सगळ्यांच्या आवाक्यात असेल, स्वस्त असेल असा नाही. मग आता ह्याचा शोध लागल्यावर युरोपमध्ये बघा, या पोलादाचा उपयोग जहाजामध्ये, विमानं बनवण्यात, शस्त्र, यंत्र, वाहन बनवण्यात केला गेला. आणि एकंदरीत यांची डिमांड वाढतच आहे, आजही वाढते. त्यावेळी तर शोध लागला तर खूप डिमांड होती. त्यामुळे पोलादाचं प्रचंड उत्पादन करणं, त्यापासून ह्या वस्तू बनवणं, या वस्तूंच्या माध्यमातून वाहनं बनली, दळणवळण सोपी झालं, रेल्वेचे रूळ बनले, रेल्वे सुरू झाली. एकदमच जिथे एका वेळी एक गाडी भरून माल जात होता तिथे आता 15-20 बोगी भरून माल जातो. म्हणजे किती क्रांती झाली बघा लोखंडाचं पोलादात रूपांतर करता आल्यामुळे. आणि त्या पोलादाला आपल्याला पाहिजे तसा आकार देता येत असल्यामुळे, त्याच्यापासून ही साधनं बनली असल्यामुळे कितीतरी आमूलाग्र बदल झाला, क्रांतीच झाली प्रत्येक क्षेत्रामध्ये. मोठी मोठी जहाज निर्माण केली गेली जी समुद्रामध्ये टिकाव धरू शकतील. त्यानंतर शस्त्र बनवली गेली मजबूत या पोलादापासनं. आणि यामुळे कुठेतरी युरोपची शक्ती वाढली. आर्थिकदृष्ट्या तर आपण बघितलं कापड उद्योग, त्यानंतर आता ह्या सर्व क्षेत्रांमध्ये दळणवळण असो, शस्त्र असो, यंत्र असो, आणि यामुळे युरोप दोन्ही बाजूंनी भरभराट झाली. युरोपची आर्थिक दृष्टीने पण आणि लष्करी शक्तीच्या दृष्टीने पण युरोपची काय झालेली दिसते आपल्याला, भरभराट झालेली दिसून येते. एकंदरीत धातुविज्ञानाची मी माहिती तुम्हाला इथे सांगितलेली आहे. तुम्हाला आता इथे यावर एक संकल्पना चित्र तयार होऊ शकतं की भट्टीमध्ये उच्च तापमानासाठी वापरले जाणारी साधनं, लाकूड, दगडी कोळसा वापरलं जात होतं. त्यानंतर जे आपण शोध, जोड्या लावा, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा, त्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. लोखंडाचं पोलादात रूपांतर करण्याची प्रक्रिया उपयोजनात्मक प्रश्नामध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते.
त्यामुळे तुम्ही हे सगळं लक्षात घ्या. मी इथे भट्टीचं तुम्हाला स्वरूप सांगितलं. इथे लोखंडापासून पोलाद कसं तयार होतं तो हा पोर्शन आहे. इथे हे 2 लागलेले शोध आहेत आणि इथे ब्रांज युगात लोखंड या मूलद्रव्याचा शोध मानवाला लागला. लोखंडाचा उत्कलन बिंदू, कोणत्या तापमानावर लोखंड वितळतं, ही सगळी माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे. हा जो पॉईंट आहे हा व्यवस्थित बघा. पोलादाचा रूपांतराचा हा इथून तर इतका असा हा पॉईंट आहे. लक्षात घ्या, तुमचा न्यू सिलेबस आहे, पेपर पॅटर्न नवा आहे, त्यामुळे उपयोजनात्मक प्रश्नामध्ये शिक्षक कोणत्या प्रकारचे प्रश्न टाकतील याचा अंदाज हे पहिलं वर्ष असल्याकारणाने 2021ची ही तुमची 12वीची न्यू सिलेबसची पहिली बॅच असल्याकारणाने आपल्याला सर्व बाजूनी या प्रश्नोत्तरांचा विचार करायचा आहे. आता आपण हा पोर्शन बघतो आहोत, यंत्राचा उपयोग. बघा, यंत्राचा उपयोग हा पोर्शन आता आपण बघत आहोत. इथे ब्लॅकबोर्डवर तुम्हाला व्हाईटबोर्डवर पूर्ण पॉईंट्स लिहिलेले आहेत. पुस्तकाव्यतिरिक्तही अनेक पॉईंट्सचं वर्णन मी इथे केलेलं आहे. आपण मुद्देवार विवेचन करताना मी ते तुम्हाला सांगतेच, पण हे तुम्ही वहीत सगळं उतरवून घेणे. आता आपण विवेचनास सुरुवात करू. एका क्षेत्रात एका यंत्राचा शोध लागला की माणसे तेच यंत्र दुसऱ्या कोणत्या वेगळ्या कामात उपयोगी कसे येईल याचा विचार करतं आणि थोडाफार त्यामध्ये बदल करून ते यंत्र दुसऱ्या कोणत्या कामातही उपयोगी येतं. माणसाचा हा जो स्वभाव आहे, एकाच साधनाच्या उपयोगातून अनेक प्रकारची कामं करून घेणे, तो स्वभाव खरं म्हणजे इथे माणसाच्या पथ्यावर पडलेला आपल्याला दिसतो. एका यंत्राचा उपयोग करून दुसऱ्या कामातही तो प्रयत्न करायचा त्या यंत्राच्या उपयोगाचा, आणि यामुळे जो काही एक अनेक क्षेत्रामध्ये यंत्रांचा उपयोग सुरू झाला, त्यामुळे वेग वाढला उत्पादनाचा, त्यानंतर श्रम, पैसा, वेळ यांची बचतही व्हायला लागली. त्यामुळे या युरोपियन लोकांना इतर गोष्टीमध्ये लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला आणि त्यांचं हे प्रचंड उत्पादन दुसरीकडे विकायचंही होतं आणि या उत्पादनासाठी लागणारा कच्चा मालही त्यांना हवा होता. आणि म्हणूनच वसाहतींच्या शोधामध्ये हे युरोपीय लोक खूप, ज्याला गरज म्हणू आपण, त्या गरजेनी सुद्धा हे पुढे गेले आणि त्यांनी वेगवेगळ्या भूमींचा शोध लावून तिथे आपल्या वसाहती स्थापनच केल्या नाही तर मजबूत सुद्धा केल्या असं आपण म्हणू शकतो. आता आपण याचा एक वेगवेगळ्या यंत्रांचा उपयोग कसा केला गेला आणि त्याद्वारे युरोप कसं प्रगत होत गेलं याचा आढावा घेऊ. इसवी सन 1783 बेल याने रोलर सिलेंडर प्रिंटिंग म्हणजे कापडावर छपाईसाठी यंत्राची निर्मिती केली. इथे लिहिलेलं आहे 1783 रोलर सिलेंडर प्रिंटिंग हा यंत्र बेल याने केलं. त्याचा उपयोग कापडावर छपाईसाठी होत होता. त्यानंतर 1809 बुटाचे आतील तळवे आणि टाचा एकत्र जोडण्याचे काम यंत्राद्वारे केले जाऊ लागले. 1790 शिलाई यंत्र निर्माण, 1809 बुटाचे तळवा व टाच भाग एकत्र शिवण्याचे यंत्र आले. त्यानंतर 1790 शिलाई यंत्र थॉमस सेंट यांनी तयार केलं. आपण मागच्या आत्ताच आधीच्या वस्त्रोद्योग या भागातही हे बघितलेलं आहे. कपडे शिवण्यासाठी शिलाई यंत्रे आली. जेम्स वॅटने बाष्पशक्तीवर, बाष्पशक्ती म्हणजे पाणी उकळलं असता त्याची जी वाफ निर्माण होते ती शक्ती, बाष्पशक्तीवर चालणारे स्टीम इंजिन तयार केले. हे इंजिन सुरुवातीला खाणीतून कोळसा व कच्चे लोखंड वाहून आणण्यासाठी वापरलं जात होतं आणि पुढे ते वस्त्रोद्योगातही वापरलं गेलं. स्टीम इंजिन वस्त्रोद्योगात कसं वापरलं गेलं बघा. इंग्लंडमध्ये वस्त्रोद्योगामध्ये जे काही नवीन नवीन यंत्राचा शोध लागला आणि कापड निर्मिती प्रचंड वेगाने वाढली. मग हे कापड त्या मँचेस्टरवरून, कारण इंग्लंडमधलं मँचेस्टर हे कापडाचं खूप मोठं व्यापारी केंद्र बनलं.
मग ह्या निर्माण झालेला माल मँचेस्टरवरून इतर देशोदेशींच्या बाजारपेठांमध्ये, वसाहतींच्या बाजारपेठांमध्ये पोचवायचा. तर मँचेस्टरवरून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत आणणं भाग होतं. ते पुढे जाऊन जॉर्ज स्टीफन्सनने याच बाष्पशक्तीच्या आधारे आगगाडीच्या इंजिनाचा शोध लावला किंवा ते तयार केलं आणि त्याद्वारे रेल्वे चालवून मग हा माल मँचेस्टरवरून या समुद्रकिनाऱ्यापर्यंत आणला जात असे. मग तो जहाजांमध्ये भरून वसाहतींमध्ये पाठवला जात असे. म्हणून हा इथे उल्लेख आहे की वस्त्रोद्योगातही या इंजिनाचा उपयोग झाला. इथे लिहिलेला आहे मी, बाष्पशक्तीवर चालणारे इंजिन जेम्स वॅटने तयार केले, स्टीम इंजिन, आणि कोळसा लोखंड वाहून आणत होते पहिल्यांदा या इंजिनाद्वारे. पुढे वस्त्रोद्योगातही इंग्लंडच्या मँचेस्टर कापड केंद्रातून समुद्रकिनाऱ्यापर्यंत नेणे. त्यापुढे या बाष्पशक्तीवरच अजून नांगर, धान्य कापणी यंत्र, शेतातलं गवत कापणी यंत्र इत्यादी यंत्र या बाष्पशक्तीच्या सहाय्यावरच निर्माण केले गेले. आज आपण घरातही एक यंत्र वापरतो बाष्पशक्तीवर चालणारं. कोणतं? तर ते आहे कुकर. बघा, पाणी उकळतं कुकरमधलं बुडातलं आणि त्यात वाफ होऊन शिट्टी वर उडते. त्या वाफेमध्ये एवढी शक्ती आहे की ती वजनदार शिट्टी ही वाफ काय करते, वर उडवते आणि आपण म्हणतो. तर अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी उकळून त्याच्या वाफेची जी शक्ती आहे त्या शक्तीचा या इंजिनमध्ये उपयोग केला गेलेला होता. या सर्वांमुळे शेतीची कामे जलद गतीने होऊ लागली, कारण वाफेवर चालणारा बाष्पशक्तीवर चालणारा नांगर, कापणी यंत्र, गवत कापणी यंत्र इत्यादीमुळे. अमेरिकेत रॉबर्ट फुलटन याने क्लोरमॉट ही बोट बाष्पशक्तीवर चालवली. 9 ऑगस्ट 1803 मध्ये अमेरिकेमध्ये रॉबर्ट फुलटनने या बाष्पशक्ती स्टीम इंजिनचा उपयोग करून क्लोरमॉट नावाची बोट पहिल्यांदा पाण्यावर चालवली बाष्पशक्तीच्या याच्यावर. त्यानंतर बाष्पशक्तीच्याच मदतीने जमिनीवरून वाहतूक करण्याचा पहिला प्रयोग जॉर्ज स्टीफन्सन याने केला. हा जॉर्ज स्टीफन्सनने सगळ्यात पहिले तर 1814 मध्ये जेम्स वॅटच्या बाष्पशक्ती स्टीम इंजिनच्या आधारे त्याचा वापर करून एक आगगाडीचं इंजिन तयार केलं 1814 मध्ये. आणि त्यापूर्वी त्याने ह्या इंजिनाद्वारे जमिनीवर वाहतूक करण्याचा प्रयोग केला 1814 मध्ये हे इंजिन. त्याच्या आधी या इंजिनाद्वारे त्याने 1811 मध्ये जमिनीवरून वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला. प्रोत्साहन मिळून त्याने मग 1814ला रेल्वेचं आगगाडीचं बाष्पशक्तीवर चालणारं इंजिन बनवलं. म्हणजे पाण्यावर बाष्पशक्तीने आपण बोट चालवतो हे रॉबर्ट फुलटनने उपयोग करून दाखवला. जमिनीवर बाष्पशक्तीच्या सहाय्याने आपण वाहतूक करू शकतो हे 1811 मध्ये जॉर्ज स्टीफन्सननेच सिद्ध करून दाखवलं. आणि प्रोत्साहन घेऊन 1814 मध्ये त्याने बाष्पशक्तीवर चालणारं आगगाडीचं इंजिन तयार केलं, ज्याला ब्लूचर हे नाव दिलं गेलं होतं. आगगाडीचं इंजिन ब्लूचर तयार झालं. आणि हे इंजिन रेल्वे ओढेल का, किती आपण म्हणू की वजनापर्यंत हे ओढू शकेल, याच्यासाठी प्रयोग झाले. सगळ्यात पहिला प्रयोग झाला, इथे बघा मी लिहिलेलं आहे, लक्ष द्या. 1820 मध्ये हेक्टन कोलियारी ते सुंदरलँडपर्यंत ही रेल्वे चालली गेली. या 1814 मध्ये जे एक इंजिन तयार केलं गेलं, मग रेल्वे तयार केली या स्टीफन्सनने. रूळ पट्टिका आपण धातू उद्योगामध्ये बघितल्या होत्या, रेल्वेचे रूळ तयार करणं सुरू झालं होतं. आणि मग 1820 साली हा पहिला प्रयोग केला गेला. या मार्गावर रेल्वे चालवली गेली, ती यशस्वी झाली. पुढे दुसरा प्रयोग पुन्हा 1825 मध्ये स्टॉकहोम ते डर्लिंग्टन केला गेला, 25 मैलांचा, तोही यशस्वी झाला. आणि मग नंतर तिसरं लिव्हरपूल ते मँचेस्टर हे अंतर 1830 मध्ये या बाष्पशक्ती इंजिनाच्या द्वारे केलं गेलं, चालवली गेली ही रेल्वे. आणि मग रेल्वे सेवा विस्तारली युरोपमध्ये. आणि म्हणूनच या जॉर्ज स्टीफन्सनला फादर ऑफ रेल्वेज असं म्हटलं जातं. या बाष्पशक्तीचा
वर चालणाऱ्या इंजिनांचा शोध लागल्यामुळे युरोपमध्ये दळणवळण क्षेत्रामध्ये क्रांती आली, वस्त्रोद्योगामध्ये क्रांती आली. त्यानंतर धातू उद्योगातलं तर आपण बघितलंच की लोखंडाचं रूपांतर पोलादात झालं आणि त्यातनं विविध वाहन, जहाज, विमान, यंत्र, शस्त्र बनवले गेले. तर अशा प्रकारे आणि बाष्पशक्तीवर चालणारे वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन किंवा यंत्र, यामुळे तर चेहरा मोहराच बदलून गेला. कारण आता ह्या बाष्पशक्तीवर चालणाऱ्या साधनांमुळे, वाहनांमुळे हे युरोपीय जगभर कमी वेळात पोहोचायला लागले आणि मोठी मोठी जहाजं बांधली गेली आणि त्यातनं मालाची ने-आण केली गेली. रेल्वेच्या माध्यमातून जिथे जिथे वसाहती होत्या तिथे तिथे सुद्धा यांनी रेल्वेचे जाळे पसरवून तिथे सुद्धा मालाची ने-आण, सैन्याची ने-आण करणे, या गोष्टी त्यांना सहज शक्य झाल्या. आणि 1776ला जेम्स वॅटनी या बाष्पशक्तीवर चालणाऱ्या स्टीम इंजिनचा शोध लावलेला होता आणि पुढे तर आपण ही माहिती सगळी घेतलेलीच आहे. आणि ह्या सर्व विकासामुळे, म्हणजे विज्ञानामध्ये या सर्व विकासामुळे वस्त्रोद्योग, धातू विज्ञान, त्यानंतर आता आपण यंत्र विकसित होणं, हे जे बघितलं, या सगळ्यांमुळे युरोपमध्ये आधुनिक युगाचा तर पाया घातला गेलाच, परंतु त्याच सोबत औद्योगिक क्रांतीचाही तिथे क्रांतीची सुरुवात झाली, औद्योगिक क्रांतीची. आणि या विकासामुळे, विज्ञानातील या विकासामुळेच पुढे त्यांचे दर्यावरती त्यांचे खलाशी वेगवेगळ्या भूमींच्या शोधात निघाले आणि तिथे जाऊन त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. म्हणजेच ह्याची गरज म्हणून, उत्पादन विकण्याची गरज म्हणून नव्या भूमींचा शोध, त्यातून मग वसाहती, हे असं चक्र सुरू झालं, हे आपणास दिसून येतं. आता या टॉपिकवर तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात बघा, की बाष्पशक्तीवर चालणारे इंजिन वेगवेगळे, याची एक संकल्पनाकृती तुम्हाला कदाचित येऊ शकतं, की कोणते कोणते यंत्र, हे बघा इथे दिलेले आहे, कोणते कोणते यंत्र स्टीम इंजिनच्या द्वारे चालवले जात होते. त्यानंतर लिव्हरपूल ते मँचेस्टर हे अंतर किंवा रेल्वेगाडी चालली, तर यावर एका वाक्यातला प्रश्न येऊ शकतो. हे जे शोध आहेत, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा, अशा पद्धतीचा येऊ शकतो. किंवा वस्त्रोद्योगावर टीप लिहा, धातू विज्ञानावर टीप लिहा, यंत्रांचा उपयोग कशा पद्धतीने केला गेला यावर टीप लिहा, असं एकेका पॅरेग्राफवर 4 मार्कांचा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो. तरी तुम्ही त्या अनुषंगाने या टॉपिकची तुम्ही काय करा, तयारी करा. इथे मी तुम्हाला जे दिलेलं आहे हे नोट डाऊन करा सगळ्यांनी, की रेल्वेचा पहिला प्रयोग, दुसरा, मग तिसरा आणि त्यानंतर सगळीकडे रेल्वेचं जाळं पसरलं. आणि हे आवर्जून लक्षात ठेवा की जॉर्ज स्टीफन्सनला फादर ऑफ रेल्वेज म्हटलं जातं. यातली ही पूर्ण माहिती तुमच्या पुस्तकात कुठेही दिलेली नाही. ही या मुद्द्याशी संबंधित माहिती आहे जी तुम्हाला नोट डाऊन करायची आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भौगोलिक शोध व शोधक हा भाग घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.